साधक हो. श्री अमृत मंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, शिरूर, घोडा नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज उर्फ कर्डिले यादवराजे यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा रोज सायंकाळी 8 ते 8:30 या वेळेत अवश्य लाभ घेणे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम सहस्रीशा पुरुषा सहस्राक्षा सहस्रप स भूमिष्वृत्या दशांगुलम. ओम सहस्रीशा पुरुषा सहस्रीशा विश्वशा विद्महे कल्किदत्ताय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम पांडुरंगाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्. ओम रुक्मिणी देवी विद्महे महालक्ष्मी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. गजऋषि विद्महे अनशक्ति धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगहृध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम शांति. ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम. आज आपण श्रीलिंग महापुराण अर्थात श्रीरामलिंग महापुराण कथाचा काही भाग पाहणार आहोत. याच्यामध्ये भगवान परमात्मा जो शंकर भगवान परमेश्वर आहे त्याच्यापासून अव्यक्त प्रगट झाले. अव्यक्त ही पासून हेच पुढं प्रकृती प्रगट झाली आणि त्या प्रकृतीमध्ये शब्द प्रगट झाले आणि त्या प्रगट शब्दामधून मग शब्द प्रगट झाले. त्या म्हणजे महत्त्वाचा मुद्दा असा आहे शब्द प्रगट झाले. आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा सुरू होतो. आपलं हे कळायचं जरा अवघड आहे पण थोडक्यात सांगतो की भगवान जो परमात्मा आहे परब्रह्म सनातनम येनम आहू मोठा श्लोक आहे. तर सनातन हे ज्येष्ठ ब्रह्म आहे परब्रह्म आहे. हा परब्रह्म म्हणजे परमेश्वर शिवशंकर आणि या शिवशंकरापासून शिवशंकर हे प्रकृती परे म्हणजे प्रकृतीच्या पलीकडे राहतात. मग त्यांच्यापासून अव्यक्त एक अवस्था प्रकट झाली आणि त्या अव्यक्त अवस्थेतून पुढं तीच प्रकृती बनली आणि त्या प्रकृतीमध्ये शब्द प्रगट झाले. हा महत्त्वाचा मुद्दा इथपर्यंत आलो आपण. म्हणजे परमेश्वर जो आहे तो अविषय आहे अविनाश आहे. त्याच्यापासून प्रकृती प्रगट झाली अव्यक्त प्रकृती म्हणजे कधी नष्ट होणार नाही दिसणार नाही. तर तिला परब्रह्म आणि शबल ब्रह्म असं म्हटलं जातं. ही शबल ब्रह्म प्रकृती प्रगट शबल आणि याच्यामध्ये शब्द प्रगट झाले. शब्द म्हणजे छंद स्वर हे प्रगट शब्द प्रगट झाले म्हणजे गात्रे छंद उष्णिक गाशन षडजा स्वर नंतर उष्णिक छंद वृषभ स्वर नंतर अनुष्टुप छंद गांधार स्वर नंतर छंद मांधार स्वर पंचम स्वर त्रिशु दैव स्वर आणि त्रिशु जगचंडी असे 7 स्वर प्रगट झाले.
शब्द प्रकार म्हणजे स्वर निर्माण झाले. शब्द, स्वर, छंद आणि स्वर, आणि या स्वरामधून मग शरीर प्रगट झालं. हा महत्त्वाचा इथं. म्हणजे हे जे शरीर प्रगट झालं हे प्रकृतीमध्ये छंद स्वर प्रगट झाले, आणि मग त्यांनी आपली प्रकृती तयार म्हणजे शरीर तयार केलं. हा महत्त्वाचा मुद्दा येतात. विग्रह निर्माण झाला. म्हणजे भगवान शंकर जो आदिनारायण आहे त्या भगवान शंकरापासून, परमेश्वरापासून अव्यक्त प्रगट झालं. अव्यक्तापासून अव्यक्त हेच प्रकृती स्वरूप जन्मलं, शबल ब्रह्मन. मग याच्यामध्ये शब्द प्रगट झाले. आता याच्यामध्ये उच्च शब्द प्रगट झाले. आता याच्यामध्ये लिहिले हिन उच्च प्रगट शब्द प्रगट झाले, त्याच्यापासून देवलोक प्रगट झाले. आणि जे मध्यम स्वर प्रगट झाले त्यातून मानव प्रगट झाला. आणि जे हिन शब्द प्रगट झाले त्याच्यातून राक्षस किंवा तिर्यक योनी प्रगट झाले. आता उच्च स्वर आणि मध्यम स्वर कसे काय बा हे कळायचं अवघड आहे. ओम भूवं भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. इथं या ठिकाणी देवलोकांची सगळे देवलोक प्रगट झाले. 33 कोटी देवांची निर्मिती याची झाली. आता याच्यामधून मध्यम स्वर ओम भू ओम भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. म्हणजे तण आहेत, आवाज काढा. म्हणजे या ठिकाणी मानव प्रगट झाले. आता त्याच्या पुढची परिस्थिती ओम भू ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. इथून म्हणजे राक्षस आणि तिर्यक योनी ही प्रगट झाली. म्हणजे इथं याचे म्हणजे स्पष्ट उत्तर शब्द प्रगट. शब्द म्हणजे स्वर, ध्वनी प्रगट झाले ओम. आणि याच्यातून छंद प्रगट झाले. या छंदातून हे जग निर्माण झालं. म्हणजे मानव प्रगट होतो तो कसा होतो, देव प्रगट कसे होतात. आता आपण देव प्रगट होतो. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. देव प्रगट झाले म्हणजे आपल्या शरीरामध्ये देव प्रगट झाले. मग आपला मानव शरीरातून आपण देव शरीरात याच्यामध्ये उच्चार करताना अशा पद्धतीने उच्चार केला की आपण वरच्या स्टेपला म्हणजे वरच्या पद्धतीला आलो, पाहिला आलो. असं ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. इथं मानव प्रगट झाला. म्हणजे ह्याच देवलोकाचा मानवामध्ये रूपांतर झालं. कारण या ठिकाणी स्वर जो आहे तत्, इथं तत् तत् झालं. आणि मग ह्याच मानवाचा राक्षस कसा तयार होतो हा इथं प्रश्न पडतो. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. म्हणजे या ठिकाणी जे स्वर आहेत याच्यात थोडा जरी फरक झाला तरी मानवाचं राक्षसाचं रूपांतर होतं. देव रूपात आपण तसं जायचं, राक्षस रूपात जायचं, मानव रूपातून आपण देव रूपात कसं यायचं. होम हवन यज्ञ अग्नी म्हणजे अग्निहोत्र हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत. याच्यामध्ये मुद्दा आपला एकच सापडा ह्याच्यामध्ये की भगवान परमेश्वर अविनाश अचिंत्य आहे, अग्राह्य आहे. तिथून अव्यक्त प्रगट झाला. अव्यक्त हीच प्रकृती झाली. आणि प्रकृया अव्यक्तामध्ये शब्द प्रगट झाला. शब्द म्हणजे ध्वनी प्रगट झाले. ध्वनी म्हणजे ओम सोम म्हणजे गायत्री छंद स्वर प्रगट झाले. हे 7 स्वर प्रगट झाले. आता बघायचं तिथून गणेश प्रगट म्हणजे गाय छंद षडचा स्वरातून गणेश लोक प्रगट झाला. अनुष्टू जे उष्णिक छंद ऋषभ स्वरापासून ब्रह्मलोक प्रगट झाला.
नंतर अनुष्टुप छंद गांध सर्वासून विष्णुलोक प्रगट झाला. बृहत छंद मांध सर्वासून शिवलोक प्रगट झाला. नंतर पंचम सर्वांसून इंद्रलोक प्रगट झाला. नंतर त्रिशुभ छंद स्वरापासून दत्तलोक प्रगट झाले. जगतचंडीशा स्वरापासून विराट लोक प्रगट. म्हणजे अशा दृष्टीने हे लोक प्रगट झालेले आहेत. सृष्टी शंकराची अशा प्रगतीने प्रगट झाली. वेदांचा आधार घेऊन आपले स्पष्टीकरण करता आलेले. तर याच्या प्रकारची सृष्टी अशी आहे. मग तिथून पुढे मग शरीर प्रगट झाली. चालेल, शरीर प्रगट, शरीर वेगळं झालं. शरीर कसं काय प्रगट झालं? ओम. आता ओमचा आपण बघा, ओम ध्वनी शब्द प्रगट, ओम हा ध्वनी प्रगट झाला अव्यक्तामध्ये. ओम ओम जो ध्वनी ध्वनी जो आहे, ओमचा आकार पाहिला तर आपण ओम काढा, त्याचा बिंदू हे डोकं, अर्धमात्रा म्हणजे हात, आणि एकाकार काढत छाती पाठ आणि छाती पोट आणि पाठ तयार झाली, आणि तीराचा आकार झाला का पाय तयार झाले. म्हणजे या ठिकाणी हे जो सापळा तयार झाला शरीर, अशा पद्धतीचंही शरीर तयार होत चालले. आता ओंकारातून हे शरीर प्रगट झालं मानवाचं, हा महत्वाचा मुद्दा आहे. देवांचं शरीर प्रगट कसं झालं? तर याच्यामध्ये ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. म्हणजे या ठिकाणी चतुर्भुज देव प्रगट झाले. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. इथं दोन हातचा मानव प्रगट झाला, तोच देव मानव रूपात आला. मग पुढं ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. म्हणजे राक्षस प्रगटण्याकरता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा सांगायचा. म्हणजे आता गायत्री मंत्र आपण विचार करू. भगवान कृष्ण गायची छंद माझी विभूती, यातून या ठिकाणी आता आपला संदर्भ सापडला की जग सृष्टी कशी निर्माण झाली. तर आता समजा आपण भुईमुगाचे झाड लावू, इथं भुईमुग लावला 5-6 ठिकाणी. एका भुईमुगाला पाणी दिलं भरपूर, एकाला मध्यम दिलं, एकाला दिलंच नाही. आणि टाइम झाल्यानंतर ते आपण पाहिलं कोणी आल्या पांढऱ्या, म्हणजे अधिक कवच तयार झालं छंद आणि स्वराच. त्याच्यामध्ये मगज आला, म्हणजे त्या मगजापासून शेंगदाणा तयार झाला, शेंगदाणा जीव आला आतमध्ये. तशा प्रकारचे सगळी जी सृष्टी आहे ही ध्वनीतून प्रगट झाली. इथं शंकराचं रहस्यमय कथा सुरू होती. 84 लक्ष येऊन. आता या ठिकाणी गायत्री मंत्र आपण म्हणताना 24 अक्षरी मंत्र आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. असं डिटेल म्हणलो की आपल्याकडे चतुर्भुज स्वरूपाचं स्वरूप जो प्रगट झाले, आणि मानवान जर जपलं त्याला पण देव स्वरूप असं प्रगट होतं. पण आपण पुढं जर आता समजा ही 24 अक्षरे जे आहेत, 24 ध्वनी जो लहरी आहेत 24 ध्वनीच्या, आता शेंगदाणे पहिलं शेंगदाणा पाणी भरपूर दिलं, त्याला शेंग भरपूर लांबच काढले, आणि त्याच्यावर शेंगदाणे पण भरपूर आलेले आहेत. 2-2, 4-4 शेंगदाणे आले. आता इथं कळलं आपलं, इथं शेंगदाण्याला पाणी भरपूर दिलेलं आहे, त्यामुळं शेंगा जवळजवळ 4-4 दाणे शेंगाला आलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी शेंगदी चतुर्भुज स्वरूप झाली. तसे देवलोक सुद्धा भरपूर भक्ती केल्यानंतर किंवा छंद जोरात चांगलं म्हटल्यानंतर देव प्रजा निर्माण झाली, अमर. आता दुसऱ्या वाफ्यात जाऊ आपण. तो शेंगदाणा वाफ्यात गेला, तिथं बारीक कोण आलेले आहेत, आणि तिथं पाणी मध्यम दिलेलं आहे. आणि पाणी मध्यम दिल्यानंतर त्या भुईमुगाला जे काही कुणी आल्यात पुढं, जे काही छंद आणि स्वर प्रगट झाले, त्यांची वाढ भरपूर झालीच नाही. ती फक्त 2 शेंगदाणे किंवा 1 शेंगदाण्यावर थांबली. म्हणजे मानवाची अवस्था निर्माण झाली. म्हणजे या ठिकाणी पाणी कमी दिलं गेलं. तसे उच्चार करताना जर शास्त्रोक्त पद्धतीने उच्चार केले मंत्राचे, तर आपल्याला
भगवान शंकराची जीवसृष्टीचा अनुभव येऊ लागेल तसा येणार नाही. उपास तापास किती जरी केले आपण उच्चार व्यवस्थित न केल्यामुळं आणि त्याची लयबद्धता न साधल्यामुळं आपल्याला याचं आता तिसऱ्या ठिकाणी जायचं, भुईमुगाच्या शेंगाच्या वावरात त्या ठिकाणी गेलो. तर त्या ठिकाणी ते भुईमुगाच्या शेंगा काळगट्टा झाडू पडलं. तर त्याला एक घुंगरे शेंगा आलेल्या बारीक बारीक. आता हे मोठे शेंगा 4 पहिल्याच्या, दुसऱ्या 2च दाणे मध्यम, तिसऱ्याला दाणे आहेत किंवा बारीक नाहीत. तशा दृष्टीने ह्या छंदामध्ये जर व्यवस्थित गडबड झाली त्यामुळं ते राक्षस प्रजा निर्माण झाले, त्रिक योनी प्रगट झाली, झाडं पशु पक्षी अशा दृष्टीने याच्यामध्ये शब्द शरीर प्रगट, शरीराचा विग्रह झाला, विग्रह म्हणजे प्रगट झाले. तर ही जी परिस्थिती आहे ही आपली मंत्र पद्धती आहे, ती आपण व्यवस्थित जपली पाहिजे. ती जर जपली नाही तर आपल्याला तोंड घशी पडावं लागतं. आणि गायत्री मंत्र जपल्याशिवाय मानवाचा देव होऊ शकत नाही हा सिद्धांत भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत मानला. आणि प्रत्येक समाजाला वर येण्याकरता गायत्री मंत्र महत्वाचा आहे. ज्या समाजामध्ये गायत्री मंत्राची प्रभाव पडलेला आहे त्या समाज म्हणजे वरचढलेला. ज्या गायत्री मंत्राचा प्रभाव मध्यम पडला तो मध्यम राहिला, आणि ज्या समाजात गायत्री मंत्र प्रभाव पडलाच नाही त्या ठिकाणी राक्षस वृत्तीची तमगुणी प्रजा निर्माण झाली असं याचं गृहीत धरलं जातं. म्हणून हा जो या ठिकाणी भगवान शंकराचं जे जीवसृष्टी आहे तिला आता आरंभ ह्या शब्दध्वनीतून झालेला आहे. तेव्हा पार्वतीने शंकराला विचारलं, बा हे जग एवढं मोठं निर्माण झालंय, 84 लक्ष योनीचं, याचं नियंत्रण कसं करायचं, सांभाळायचं कसं? तेव्हा भगवान शंकराने पार्वतीला उत्तर दिलं, अकारस्य ब्रह्मा उकारस्य विष्णू मकरस्य रुद्रा अर्धमात्रास्य प्रकाशनाधा. म्हणजे आकारातून ब्रह्मदेव म्हणजे गणपती, उकारातून विष्णू, मकर सुदर्शन चक्र, आकारातून गणपती गणेश स्वरूप, उकारातून सुदर्शन चक्र म्हणजे विष्णू, मकरातून शिवलिंग पिंड म्हणजे शंकर भगवान रुद्र, अर्धमात्रातून अग्नि सुदर्शन म्हणजे त्या ठिकाणी सूर्यनारायणचं अस्तित्व. म्हणजे अशा दृष्टीने पार्वतीला सांगितलं शंकराने 4च गट आहेत, त्या 4 गटाचं नियंत्रण करायचं आणि मग हे सगळी सृष्टी आपल्या ताब्यात राहणार आहे असा महत्त्वाचा मुद्दा इथं त्यांनी सांगितला. ते पुढे पण आपण आता मुद्दा आता अलीकडे सांगायला लागलोय. ते शरीर विग्रह झाला, मग आता शरीर विग्रह झाला त्याचा पुढे त्यांचा विकास होत चालला. तर अशा दृष्टीने आपण जेव्हा भक्ती करू तेव्हा आता वेदात सांगितले बा सोमब्रह्म, कृष्ण म्हणाले साम वेदो अस्मी, मी स्वतः सामवेद आहे. साम म्हणजे साम म्हणजे गायन कीर्तन भजन उच्चार मस्त म्हणणे हे सगळं त्याच्यात दिलेलं आहे. तर मग कृष्ण म्हणाले सामवेद, सामवेदामध्ये जे काही नियम सांगितले त्याचा एक महत्वाचा नियम असा आहे, हे इंद्रदेवा तुझ्याकरता आम्ही हे सोमवल्ली आणून सोमरस काढलेला आहे. तो सोमरस तू प्यालास म्हणजे मग तू मोठा होऊन लढायशील आणि शत्रूला मारशील, त्यांचे इस्टेट धन दौलत आम्हाला देशील, अशा प्रकारचं वर्णन आलेलं आहे. तर हे शब्दशः हे जे देव आहेत, मानव आहेत, देव आहेत, एकातले एकच आहे सगळे, परंतु थोडे उच्चार केल्यामुळं पाठीमागं त्या प्रजा निर्माण झाली. हे शंकर भगवंताची प्रजा आहे, तिचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आता या ठिकाणी यांनी सांगितलंय अतिसूक्ष्म याच्यामधून हे प्रकट प्रगट झाले. मग आता या ठिकाणी भगवान जो शंकर भगवानाने आपलं शरीर स्वतः निर्माण केलं, निर्गुणातून सगुण, सगुण निर्गुण दोन एक. मग या
भगवान शंकराच्या कपाळापासून भगवान विष्णू निर्माण झाले. मग भगवान विष्णूच्या नाभिकमळातून ब्रह्मदेव प्रगट झाला. मग ब्रह्मदेवापासून क्रतु पुल पुरुष आत्री अंगिरा वशिष्ठ मरी 7 ऋषी झाले. तर 7 ऋषीपासून 88 ऋषी झाले, 88,000 झाले. मग ह्या 88 वर्षांचा वंश प्रगटला. मग भगवान शंकरापासून डाव्या भागातून पार्वती प्रगट झाली आणि पार्वती प्रगट पार्वतीच्या डाव्या भागातून लक्ष्मी प्रगट, उजव्या भागातून राधा प्रगट झाली आणि लक्ष्मी आणि राधेच्या शरीरापासून सावित्री आणि गायत्री प्रगट झाली. लक्ष्मीपासून सावित्री झाली आणि राधेपासून गायत्री प्रगट झाली. हा बघा, त्यांनी आता उत्तर स्वर्गातून पाठवले, मला पण माहित नव्हतं, त्यांनी बोलले ते आता वरून. ही अशी परिस्थिती आहे. आणि मग महादिवा शक्ती शंकराजवळ राहिली. मग महालक्ष्मी विष्णूकडे राहिली. राधा कृष्णाकडं, सावित्री गायत्री ब्रह्मदेवाकडे ही जगाची निर्मिती सुरू झाली. अशा दृष्टीने या ठिकाणी शिवसृष्टीला आरंभ झाला. गण झाले निर्माण, नंतर त्याचं सैन्य निर्माण झालं. बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत. त्या दृष्टीने प्रथम अवस्था म्हणजे जगाच्या आरंभी सगळं जग बुडतं तेव्हा एकटा भगवान शंकर राहतात. म्हणजे मशानात, मशान म्हणजे काहीच नाही, एकटाच निवडून. आता तुम्ही बसला कुठं सभेत बसला, सभेमध्ये लाखो लोक तुमच्याला भेटले गेले सगळे. आता कोण नाही तू झालं, मग एकही माणूस नाही, सगळे निघून गेले. तुम्ही एकटेच तिथं बसला रात्रंदिवस त्या सभेच्या जागेवर. म्हणजे मशान वैराग्य निर्मशान झालं. तसं हे सगळं जग जे आहे हे लय पावलं, पुन्हा लय पावल्यानंतर पुन्हा प्रगट झालं. नष्ट होत नाही, याला आरंभ मध्य आणि शेवट नाही. किती वराडना तर तुम्हाला त्याचा आरंभ सापडणार नाही, मध्य सापडणार आणि शेवट पण सापडणार नाही. कारण फार अवघड आहे. हे भगवान त्या लीला जाणणार आहे. ओम सहस्रीशा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात दशांगुलम. हा भगवान शंकर, हा मूळ देव, हाच विष्णू, हाच ब्रह्मा, हाच सगळं काय. ओम सहस्रीशा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात भूषूर्त दशांगुलम. हा जो परमेश्वर आहे पुरुषा, त्याला पुरुष म्हणले, ब्रह्मा म्हणलाय, विष्णू म्हणलाय, गणपती म्हणलाय, काय ना. पुरुष म्हणजे सगळ्या जगाला पुरवून उरणारा आणि स्वतः राहणारा, सगळं जग व्यापलं. आणि दशांगुली म्हणजे अतिशय सूक्ष्म रूपाने तो समाजात राहिला शिवरूपामध्ये. म्हणजे बघा किती महत्वाचा मुद्दा आहे की भगवान परमात्मा जो येतो त्याला आदि नारायण, आदि विष्णू, महेश्वर या नावाने ओळखला जातो. हाच देव मूळ देव आहे. आपल्या हिंदू धर्माचा मुख्य देव जो आहे त्याचं नाव आहे ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात संवृत्त दशालु अंगुलम. हा सनातन धर्म. अशा पद्धतीने हा प्रगट झाला. तर या त्याचं कारण शोधतो आपण, पाहतोय बा जग कसं निर्माण झालं. अव्यक्तातून प्रकट झाले, बरोबर. छंद, अव्यक्ता छंद प्रगट झाला. स्वर ध्वनी म्हणजे ध्वनी निर्माण झाले, उच्च मध्यम आधम. आणि त्या दृष्टीने सगळं झालं. म्हणजे ओम 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 अशा दृष्टीने हे ध्वनी झाले. ओम झाले देव प्रजा, ओम झाला मानव, ओम झाला राक्षस.
म्हणजे याचं कारण असं आहे की विषय सगळे सारखेच आहेत, परंतु त्यांच्या उच्चारात, ध्यानात याच्यामध्ये फरक आहे. हा देवप्रजा जी आहे हे भगवान शंकरापासून अशा पद्धतीने पुढे असून पुढं पण बरीचशी माहिती सांगितलेली आहे, ते आपण नंतर पाहणार. पुढं गण, नंतर त्यांचे शक्ती, हे सगळं प्रगट झालं. मग हे जग प्रगट झाल्यानंतर राहिले कुठं सगळे, हा महत्वाचा मुद्दा आहे, तो पण होतो. म्हणजे सगळ्या धंत्री राहिले आकाशात, नाही पृथ्वी, नाही काही, नाही कुठं, नाही आधार, नाही काय नाही. सगळे जे प्रजा निर्माण झाली सगळी त्या अधंत्री आकाशात राहू लागली. ग्रह तारे काही नाही, अंधार स्वयंप्रकाशित परमधामात निर्माण झाले. मग भगवान आदिनारायण यांनी आपले समुद्र, अमृत समुद्र, दुधाचा समुद्र, क्षीरसागर निर्माण केला. त्याच्यावरती आपले शेषशाही निर्माण केली, ते राहिले. भगवान शंकर कैलास, अशा प्रत्येक देवाने आपापल्या अधिष्ठानं वायुरूपामध्ये आकाशात तयार केली, पृथ्वीवर तयार केली. पृथ्वी नव्हतीच तर काय तयार करा, पाणी नाही, काहीच नाही. मग ज्याप्रमाणे पाण्याचं बर्फ होतं आणि बर्फाचे खडे खाली पडतात ढगातून, त्याप्रमाणे हे जे आदिनारायण भगवान आहे त्यांचं जे क्षीरसागर आहे ते अनंत कोटी मैल विस्तार आहे, त्याचा अंत लागत नाही. त्याशिवाय महासागर कसं मोठं आहे, अनंत कोटी मैल मोठे आकाशामध्ये. मग त्या पाण्यामध्ये ग्रह, तारे, जीव सृष्टी सगळी प्रगट झाली ध्वनीतून. आणि ध्वनीतून प्रगट झाल्यानंतर आता समजा ही पृथ्वी जे, तर पृथ्वीवरती प्राणी, मानव सगळे निर्माण झाले क्षीरसागरामध्ये. आणि मग ते जसं बर्फ खाली पडतं ढगातून, तसे सगळे आकाशगंगातून बाहेर पडले. आकाशगंगा बाहेर पडतात. आता दररोज आकाशगंगा, बाल आकाशगंगा, प्रौढ आकाशगंगा, म्हणजे अशा वृद्ध आकाशगंगा, अशा गंगेची वर्णन केली जातात. जी बाल आकाशगंगा आहे ती प्रकाशित नाही, ते नुसते जसे बर्फाचे खडे आहेत तसे ते फिरते सारखे. मग ते पुढे तिला पेट घेणार, मग ते त्याच्यात काही ग्रह तयार होणार, काही तारे तयार होणार. अशा दृष्टीने हे भगवान आदिनारायण जे आहे व चक्षा भगवंत परमात्मा, त्यांच्या क्षीरसागरातून हे सगळे बर्फाच्या खड्यासारखे ग्रह तारे तयार, आकाशगंगा तयार होऊन खाली पडत सुटतात. हा महत्वाचा मुद्दा. मग अनंत कोटी ब्रह्मांड, अमुक रचना, हे सगळं पुढे सुरू झालं. त्याला अंत, आरंभ, शेवट नाही. त्यामुळे आपण कितीतरी विज्ञान चाललं तर आपल्याला याच्यामध्ये काहीच महत्व काही कळणार नाही. परमात्मा जो आहे, परमेश्वर शिव, ओम सहस्रीशः पुरुषः सहस्राक्षः सहस्रपाद सहमूर्त दशांगुलम, हाच ब्रह्मा, हाच विष्णू, हाच काय, हाच गणपती, हाच शंकर, हा विष्णू ब्रह्मा. आता विराट स्वरूप जो आहे त्याला अनंत शिर, अनंत डोळे, अनंत कान, अनंत हातपाय, अनंत अशा दृष्टीने हा देव नाट्याला असून तो हा राहिला. आता एक गाव आहे, त्या गावावरती वाडा झाड आहे, त्या गाव संपूर्ण वाडा झाडाखाली राहतो. तरी 10-20,000 लोकसंख्या तेवढ पसरला हिमालयामध्ये, एक मैल 2 मैल आहे, तिथं लोक राहतात त्या वाड्या झाडाखाली. मग वाड्या झाडाचा एवढा मोठा विस्तार झाला, मग हे बारीक ब्याच्या रूपाने पुन्हा सूक्ष्म रूपामध्ये आला, म्हणजे बी झालं. ते बियामध्ये सगळा वृक्ष परत आला आणि पुन्हा ते बी लावल्यावर तसाच वृक्ष पुन्हा तयार झाला. हे चक्र जे आहे हे असं चालते. हे जग जे आहे, परमेश्वर सगळा विस्तार करतो, पुन्हा घडामोड होते, पुन्हा तो सूक्ष्म रूपात विरूपात राहतो.
पुन्हा विषारूप होऊन पुन्हा वृक्ष होतो, पुन्हा जगाला आरंभ होतो. म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे. हे अवतारवाद. वेदामध्ये अवताराचा वाद सांगितला नाही असं म्हटलं जातं, पण वेदामध्ये अवतारवाद सांगितलेला आहे भगवंताचा. कसा बघा, ओम आतो देवावंतो नवव्यतो विष्णू चक्रमे पृथ्व्या सप्तधामावी. जो आदिनारायण भगवान परमात्मा आहे, आता या ठिकाणी शंकर भगवान आदिनारायण, त्यांनी 7 पावलात 7 जग निर्माण केली. ओम आतो देवावंतो नवव्यतो विष्णू चक्रमे पृथ्वीपासून निघाले. गणेश लोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक, शिवलोक, रुद्र, इंद्रलोक, दत्तलोक, विराट लोक, असे 7 पावलं म्हणजे 7 लोक. आणि त्यांची अवस्था लावली. कोण लावली? ओम त्रिणी पदान विचक्रमे विष्णू गोपाता व्यो धर्माने धारयन. तर भगवंत जेव्हा 3 पावलं दूर्भास्वाद 3 लोक सत्यवैकुंठ प्रमुख निर्माण झाले. आणि ह्या भगवंताने आपल्या छातीवरती 3 पावलं धारण केली. आणि 3 पावलं धारण करून त्याने ह्या जगाचे रूपशा ओम विष्णू ओम त्रिणी पदानी विचक्रमे विष्णू गोपादाभ्य आतो धर्माने धर्म. आणि या भगवंताने मग धर्माची रूपरेषा आखून दिलेली आहे, लावलेली आहे. अशा दृष्टीने हा सनातन धर्म भगवान शिवापासून निर्माण झाला असं लिंग पुराणाचं मत. ओम स्वयंभू ओम स्वयंभू महामूर्त महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी माता की जय. महादुर्गा की जय. शाकंभरी माता की जय. ब्रह्मर्षि आत्रे की जय. स्वाहा सती अनुसया माता की जय. सर्व देवतां की जय. साधु संतन की जय. धर्म की जय. हरिओम दत्त. ओम शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा, समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.